हा रडीचा डाव आहे। हायकोर्टामधून मला अद्यापही कुठल्याही प्रकारचं समन्स आलेलं नाही आहे। मी दिल्ली अधिवेशनात आहे आणि घरी गेल्यानंतर ते समन्स पाहिलं जाईल। ते कोर्टाचा प्रोसिजरचा भाग आहे। एखादा जण एक जण कोर्टात गेला तर समोरच्याला तो अर्ज पाठवला जातो। तशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे। मुळात मी 2,17,000नी एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आलेलो आहे। त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेली आहे। ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसानंतर अद्यापही ठाणेकरांना तोंड दाखवलेलं नाही आहे। आणि त्यावेळी असं म्हटलं जात होतं की ते 2 नंबरला होते, मी 1 नंबरला होतो। 2 नंबरचं बटन दाबलं की 1 नंबरला मत जातं। आधी EVM वरती संशय घेतला गेला। त्यावेळी मग त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, अरे EVMचा जर घोटाळा असेल तर आम्ही कसे निवडून आलो, आमच्या इथे पण घोटाळा केला असता। आणि मग त्यानंतर कुठला तरी विषय कुठला काढला असेल। मला वाटत नाही की कुठला विषय काही माहिती दाखवण्याचा लपवण्याचा विषय आहे। आम्ही काय लुटारू नाही आहोत, दरोडेखोर नाही आहोत, खंडणी बहादर नाही आहोत। ज्या काही गुन्हे असतात ते आंदोलनं, निदर्शनं, मोर्चा या प्रकारचे ते गुन्हे माझ्यावर आहेत। तरुणपणापासून महाविद्यालयीन जीवनापासून आंदोलनं करतोय, निदर्शनं आणि अन्यायाविरुद्ध लढलेलो आहे। यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी संघटना वाचवली, संघटना पुढे नेली आणि ही शिवसेना आंदोलनात उभी राहिलेली। आम्ही सुद्धा आंदोलनकर्त्यांमध्ये माझं नाव आहे। त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झाला नाही, कारण ते कधीच आंदोलनात, मोर्चांमध्ये, निदर्शनांमध्ये नसायचे। तुम लढो हम कपडा संभालते अशी त्यांची परिस्थिती होती। कुठला तरी एखादा जुनं वगैरे काय काढलं असेल आंदोलन आणि किंवा निदर्शनं यातलं, पण मला वाटत नाही कुठलेही गुन्हे जे काही आंदोलनरूपी जे दाखल झाले होते ते सर्व सॉल्व झालेले आहेत आणि जे आहेत 2-3 ते त्या ॲफिडेविटमध्ये दाखवलेले आहेत। केवळ चर्चेत राहणं हा त्याच्यामागचा उद्देश आहे। आपण कायदेशीर उत्तर त्याला दिलं जाईल। मला वाटत नाही कुठला गुन्हा माझा मी लपून ठेवलेला आहे। एक प्रोसिजर असते, कमिशनर ऑफिसला पण पत्र देतो आणि त्या कमिशनर ऑफिसकडून माहिती मागवतो की या फॉर्म भरायच्या शेवटच्या काही दिवसापर्यंत आमच्यावर कुठल्या प्रकारचे काही तक्रारी, गुन्हे काही दाखल असतील, कोर्टात पेंडिंग असतील तर माहिती द्यावी आणि त्या माहितीनुसार त्या ॲफिडेविटमध्ये भरलेलं आहे। आता यांनी कुठला 10-20 वर्षापूर्वीचं आंदोलन किंवा निदर्शनं हे काही शोधलं असेल तर मला ते पाहावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।